आज हॉटेलवर गेलो, बघतो तर काय गर्दीच गर्दी झाली होती. गाड्याच गाड्या सगळीकडे. कार्यक्रम तर 100-150 लोकांचा होता. आज जाऊन बघूया म्हणलं काय विषय आहे. सगळे आपले आपले कामे करत होती. पप्या कांदा कापायला लागला होता. काय बोलना. आणि इकडे बघतो तर काय इलाज तर पळायला लागलेला. तिकडे काकांची गडबड चाललेली. इकडे तर दोघांनी कांदा लिंबू बीटच्या 100 वाट्या भरून ठेवलेल्या. मग काका बोलताना समजलं त्यांची ऑर्डर तर 150 ताटांची होती. त्यांनी अचानक सांगितले आहे 350 ताट आहे. तोपर्यंत मोठ्या मालकांनी ताटं लावायचा टेबल साफ करून घेतला. कोण म्हटलं मराठी माणूस व्यवसायाला लाजतो. मग काय एकदाची ताटे लावाय घेतली. मी म्हटलं आता सगळी कामं करायला लागलेत, आपण पण काहीतरी करूया. हे अक्का मसरा म्हणला, मला प्लेटमध्ये भर. गणपण आपलं गुलाबजाम वाढाय घेतले, का तर गुलाबजाम खायला मिळते. मागं गेलो तर काय 4-4 जण रोटी मारायला. हे बघा काका ऑलराऊंडर आहेत बरं. मग काय हे एकदा ताटा द्यायला चालू केलं. आम्ही 358 झाल्यावर थांबलो. फक्त 1.5 तासात आम्ही 350 थाळी दिली. हे हॉटेल रविराज आहे. इथं अशक्य असं काही ना. शेवटी ज्यांचा कार्यक्रम होता त्यांनी आभार मानले. 200 अचानक एक्स्ट्रा ताटं द्यायची म्हणजे सोपं काम नाही. तुमची टीम उत्तम आहे. 58 ताट आतापर्यंत झाले. पण लवकरात लवकर अर्ध्या तासाच्या आत आम्हाला सुरुवातीपासून त्या क्वालिटी करता एकसारखी क्वालिटी